रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस. पैनगंगा नदीला पूर. किनवट आणि यवतमाळचा संपर्क तुटला. वर्धा पैनगंगा नदीला पूर. हैदराबादसह अनेक मार्ग बंद. जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका. लोकल सेवा उशिरानं. मुंबईकरांचे हाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा. मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर. लेंढी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी तत्काळ पंचनामे करा. 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारा. खासदार संदीपान भुमरेंचे प्रशासनाला आदेश. मंगळवारी मुंबई ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्याचा शासनाचा निर्णय. माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी. रस्त्यावर पाणी आल्यानं एकच वाहतूक कोंडी, तर महामार्गालगतच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ठाण्याच्या कळवा भागात साचलं पाणी. मुलांना बोटीतून करावा लागतोय प्रवास. नागरिकांकडून मदत कार्य सुरू. नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग. सहस्रकुंड धबधब्याचं विशाल रूप. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला. सर्व 7 तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 91% जलसाठा. राहुल गांधींच्या ओठ यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही. राहुल गांधी यांच्या ओठ यात्रेचा प्रवास सुरू. भाजप आघाडीचे ठरले. काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? भाजपाकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा. सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार. पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ. पुणेकर चिडले. रस्त्यावर उतरले. कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदाल. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप. मंगळवारपासून 36 तास पाणी पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणी पुरवठा बंद. स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात लालपरी धावली. आंबेझरीला पोलिसांचा पुढाकार. ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत क्षण बनवला स्मरणीय. संसद परिसरामध्ये विरोधकांची घोषणाबाजी. बिहार मतदार यादी सुधारणेला काँग्रेस आघाडीचा विरोध. मंत्री शिरसाटांचा राजीनामा घ्या. रोहित पवारांच्या निशाण्यावर संजय शिरसाट. मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटला. कशेडी घाट आणि पोलादपूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा. शिवाजी महाराजांचे सरदार रघोजी भोसलेंची तलवार भारतात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ऐतिहासिक तलवारीचं उद्घाटन.